नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। मित्रांनो, अतिशय आज जबरदस्त भाग आहे, त्यासाठी मित्रांनो आपला भाग शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तेव्हा आता मित्रांनो अद्वैत तयार होण्यासाठी आत येतो आणि तो कलाला आपले कपडे काढण्यासाठी सांगतो। तर कला आता जेव्हा अद्वैतचं धोतर घ्यायला कपाटात जाते, कारण अद्वैतने कपडे काढायला सांगितले कपाटातून, तेव्हा मात्र आता कलाला खूप आनंद झालेला असतो आणि ती मात्र आता त्या प्रेमामध्ये अगदी अद्वैतच्या मग्न झालेली असते आणि तेवढ्यात ती त्याच आनंदात धोतर काढायला आत कपाटात जाते आणि कपाटात जे काही धोतर ती घेते तेव्हा मात्र आता ते धोतर एका कपाटातील बारीकच्या छोटेसे असं खिळ्याला गुंतलं असेल, म्हणून आता ते जे अद्वैतचं धोतर आहे तर ते फाटले जाते। तेव्हा आता कला म्हणते की अरे देवा, आणि डोक्याला हात लावून घेते। तेव्हा आता अद्वैत ओरडतो। अद्वैत म्हणतो की अगं काय केलंस तू, आता मी काय घालणार, आता सांग ना, तू धोतर फाडलं, काम तुला सांगितलेलं व्यवस्थित करता येत नाही। तर कला डोक्याला हात लावत म्हणते की नाही, अरे मी मुद्दाम नाही केले, अरे माझा वेंदळेपणा आणि खरंच सॉरी। तेव्हा आता अद्वैत चिडतो। अद्वैत म्हणतो की आता मी नेमकं काय घालू सांग ना। तर कला म्हणते की बघू बघू। तेव्हा आता अद्वैत विचारतो की तू काय करणार आहे आता। तर कला म्हणते की अरे शिवता येतं की नाही बघते। तर अद्वैत चिडतो। अद्वैत म्हणतो की नको, आता काही करू नकोस, एकतर आमचं ठरलं होतं की धोतर घालायचा आणि वरती कुर्ता घालायचा। तेव्हा कला म्हणते की अरे एकदा बघून दे मला। तेव्हा आता अद्वैत चिडतो। अद्वैत म्हणतो की काय काय बघणार आहेस तू, आणि रागाने तो आता तिच्या अंगावर धोतर फेकून देतो। तेव्हा आता अद्वैत पॅन्ट शोधत असतो। तर कला म्हणते की आता याला मॅच काय होईल। आता तिची एक साडी असते अगदी त्याच मॅचिंगची, त्या कलरची, आणि म्हणते की अरे चांदेकर हे बघ ना, अरे तुझ्या म्हणजे त्या कुर्त्याला अगदी मॅच होईल अशी माझी साडी, अगदी धोत्रासारखीच वाटेल, अरे एकदा फक्त तू नेसून बघ ना। तसंही तुझ्या कुर्त्यावर त्या काही पॅन्ट वगैरे तू काढल्यात ना, त्या मॅच नाही होत, तू असं पॅन्ट वगैरे किंवा फाटकं धोतर घालून खाली जाणार आहेस का। तर अद्वैत म्हणतो की हो, गोंधळ तर घालून ठेवला, मग आता तुला जे काही करायचे असेल ते लवकर कर। तर कला म्हणते की हो करू। तेव्हा लगेच आता ती अद्वैतला ते म्हणजे तिची जी साडी असते तर ती साडी नेसायला घेते आणि अगोदर ती त्याला एक गाठ मारायला सांगते। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं थांब ना, गाठ तर मारून दे ना। तेव्हा कला ही लाजतच समोर बघते। कला परत विचारते की वळू का। तेव्हा अद्वैत म्हणतो की नको थांब एक सेकंद। कला विचारते की झाले का। अद्वैत म्हणतो की एकच सेकंद, अरे वळू का। आणि लगेच आता अद्वैत तिच्याजवळ येतो। कला आता इतकी छान त्याच्याकडे बघत असते आणि अगदी खुश होऊन ती अगदी रोमांटिकपणाने त्याला ते धोतर नेसवत असते। तेव्हा आता दोघांचं खूप सुरू असतं। तर कला म्हणते की हे बघ, अरे तसलं काही मी करत नाही बरं का। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तसलं म्हणजे कसे। तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, तसे जर केलं नाही तर खाली मात्र तुझी पंचायत होईल, अगदी ती फजिती झाल्यासारखी। तेव्हा आता ती अद्वैतच्या पाठीमागून जाते आणि त्याचा तो शेला आहे तर मस्त घालून देते। तर अद्वैत म्हणतो की चल आता पुढे ये। तेव्हा आता मस्त ती आपल्या हातामध्ये मिऱ्या घेते आणि त्याच्याकडे बघतच ते सर्व करत असते। अद्वैत तिच्याकडे बघतो आणि कला ही लाजत आता हे सर्व करते आणि अद्वैतला छान असं प्रकारे ती धोतर नेसवते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की यात काय असा वेगळेपणा। तर कला म्हणते की अरे चांदेकर थांब ना, अरे थोडंसं थांब। तेव्हा आता कला ते व्यवस्थित करते आणि अद्वैतला म्हणते की बघ आता एकदम परफेक्ट। तर अद्वैत म्हणतो की हो का, नक्की ना, काही वेगळा तर दिसत नाही ना। तेव्हा आता कला म्हणते की थांब एक मिनिट, अरे मी तुला दाखवते। तेव्हा आता ती कुर्ता घेते आणि अद्वैतला घालायला देते। अद्वैत आता कुर्ता घालतो आणि कलाला म्हणतो की बघ ना, अगं काहीतरी भलतंच दिसते, कसं दिसतं बरं हे। तेव्हा आता कला ही अगदी बोटवारे करून म्हणते की खूपच छान, आणि त्याला थांब असं म्हणून ती आता त्याचे हात धरते आणि त्याला आरशासमोर उभं करते। तेव्हा आता अद्वैत आरशामध्ये आता आपलं जे काही ते रूप आहे ते बघतो आणि तो कुर्ता आणि ते शेरवानी त्याला वगैरे कसं दिसतं हे बघत असतो। तेव्हा कला ही खुशून विचारते की काय आणि मग कसं दिसतं बरं। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो बरं दिसतं। तर कला म्हणते की अरे चांदोबा कसला आहेस रे तू, म्हणजे हे बघ, जेव्हा तू आरशामध्ये बघितलंस त्या क्षणी तुझा चेहरा मात्र खुल्ला होता, ते मात्र मी बघितलं होतं बरं का, आणि आता मी तुला विचारते की कसं दिसतं। तर कसं म्हणतो, ठीक आहे, बरं आहे। अरे तुला दुसऱ्यांचं कौतुक करता येत नाही, ठीक आहे, परंतु दुसऱ्याचं तरी कौतुक न करता आलं तरी स्वतःचं तरी कौतुक करायचं शिकून घे। आणि काय तर म्हणे मी अद्वैत चांदेकर, मला अगदी हातवारे करून हे सर्व बोलते। तर अद्वैत म्हणतो की मी कशाला स्वतःचं कौतुक करून घेऊ, मी कोण आहे आणि तुला नेमकं काय एक्सपेक्टेड आहे हे मला पूर्ण माहिती आहे। नक्की तुलाच असं वाटतं की तू इतकं हे सर्व तू केले म्हणून मी तुझं कौतुक करायला हवं असे तुला वाटते, म्हणून तू मुद्दाम असं म्हणून हे बघ, परंतु हा प्लॅन जो काही तुझा होता ना तो बी होता मुळात। म्हणजे हे बघ, तू माझं धोतर फाडलं होतं। तेव्हा आता कलाही त्यावर जे काही मॅच बूट असतात तर ते घालायला देते। तर अद्वैत मस्त तोऱ्यात आता व्यवस्थित बाहेर जातो। तर कलाही त्याच्याकडे बघतच असते।
तेव्हा आता कलाला इतका आनंद वाटतो, तिचा चेहरा इतका खुलतो आणि ती आता स्वतःला म्हणते की खरंच मला इतकं छान वाटतं आणि प्रेमात पडल्यानंतर हे असंच होत असेल का प्रत्येकाला, परंतु मला तर असं वाटतं की हे चांदेकरचं क्रेडिट आहे, परंतु आपण कुणाच्या प्रेमात पडतो हे सुद्धा महत्त्वाचं असतं। हा चांदोबा आहे ना, तो माझ्यासाठी खरंच योग्य अशी निवड आहे। आणि तेवढ्यात आता कला इतकी खुश होत असते आणि अद्वैतवर ती इतकं मनापासून प्रेम करायला सुरुवात करते आणि त्याच्या प्रेमात ती कधी पडून जाते हे तिचं तिला कळत नाही। जेव्हा त्याचे अनुभव तिला येतात म्हणून ती स्वतःला हे सर्व विचारते आणि तेवढ्यात आता आबा आवाज देतात, अरे चला उशीर होतोय खाली। तेव्हा आता कला म्हणते की हो हो आजोबा येतोय। तेव्हा आता कला खाली जायला निघते आणि परत ती दरवाजात आल्यानंतर थांबते। जो काही त्यांचा तो समानतेचा आणि भिन्नतेचा रकना आहे तर त्याकडे बघत असते आणि आता मनात म्हणते की खरंच आमच्यातील साम्य आणि फरक एकदम सारखे आहेत आणि हेच आमच्या नात्याचं सत्य आहे आणि हीच आमच्या नात्याची शक्ती आहे। चांदेकर इतका निरागस, परफेक्ट आणि क्यूट असा जगात शोधून सुद्धा सापडणार नाही असं आहे आणि माझ्यासारख्या कठीण व्यक्तीला फक्त तोच मॅनेज करू शकतो। त्यामुळे आता मात्र यापुढे आमच्यामध्ये खरंच नक्की नवीन सुरुवात होईल म्हणून कला ही स्वतःशी इतकी खुश होते आणि आता दरवाजा लावून ती बाहेर येते। त्यानंतर आता इकडे काजल जे काही सोमला तिला ते लेटर लिहायचं असतं तर ते घाईने लिहिते, कारण आता सोम तिचं कोणतंही बोलणं ऐकून घ्यायला तयार नसतो। शेवटी आता ते ही पत्राद्वारे मात्र ह्या चिठ्ठीमधून तिच्या भावना आता सोमपर्यंत पोहोचवणार असते। रडत रडत ती हे सर्व लिहिते की माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्या मनातील भाव तुझ्यापर्यंत नाही पोहोचू शकले, मला माहिती आहे की खूप उशीर झाला पण तरी सुद्धा सांगते आणि आय लव्ह यू असं ती आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिते। आय लव्ह यू, तू तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करतो याची कल्पना मला आहे, त्यामुळे माझ्याकडून तुझ्या सुखी संसारासाठी शुभेच्छा आणि तुझी आणि परत ती तुझीच असं शब्द लिहित नाही आणि फक्त काजल असं लिहिते आणि ती चिठ्ठी आता ती फाडून ती पूर्ण त्याची घडी घालते आणि म्हणते की हे बघ, कुणाच्याही नजरेत न पडता लवकरात लवकर ही सोहम चिठ्ठी तुझ्यापर्यंत पोहोचवायला हवी। त्यानंतर आता लग्नाच्या दिवशीचे जे काही विधी असतात तर गुरुजी ते पूर्ण करायला घेतात। काजल आता ती चिठ्ठी घेऊन आता सोमच्या रूममध्ये येणार असते। त्यानंतर आता जे काही विधी आहे सोम अनामिका एकत्र आता ते पूर्ण करत असतात। सर्वजण अगदी छान तयार होतात आणि सोम आणि हे अनामिकाचे जे विधी आहे तर ते आनंदाने ते सर्व बघून पूर्ण करत असतात। काजल आता तेथेच बसलेली असते, तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं, हातात ती चिठ्ठी असते। तेव्हा आता संगीता काजलकडे बघते आणि संगीता आता काजलच्या हातावर हात ठेवते तर लगेच काजल दुसऱ्या हातात जी चिठ्ठी असते तो हात लगेच बाजूला घेते आणि आपल्या ओढणीखाली तो हात धरते आणि आईच्या हातामध्ये हात देते। संगीता आता तिला सावरत असते। त्यानंतर आता सर्व विधी झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की हे चला आता सप्तपदीच्या विधींना आपण सुरुवात करूयात आणि आता गुरुजी त्यांना उभे राहायला सांगतात। तेव्हा आता रजनी ही चेंज करण्यासाठी आता अनामिकाला म्हणते की जर तुला चेंज वगैरे करायचं असेल, काही आवरून घ्यायचं असेल तर तू माझ्या रूममध्ये गेली तरी चालेल। तेव्हा आता अनामिका म्हणते की बरं आई मी तुमच्या रूममध्ये जाते आणि अनामिकाला ती तिच्या आईला सोबत घेऊन जाते। सरोज आता पाहुण्यांशी गप्पा करत असते तर रजनी आता विचारते की रॉकेट अरे सर्व तयारी तर झाली ना, तर रॉकेट खुश होऊन म्हणतो की हो हो झाली। त्यानंतर आता अद्वैत खूप छान तयार होऊन फोटो काढत असतो आणि तेवढ्यात आता काही दोन मित्र मागे हसत असतात तर अद्वैत त्यांच्याकडे वळून बघतो आणि तो अद्वैतचा मित्र असतो। तेव्हा अद्वैत त्याला घट्ट मिठी मारतो आणि तेव्हा तो मित्र विचारतो की अरे भावा किती दिवसातून भेटतोय। तेव्हा आता अद्वैत म्हणतो अरे कसं आहे, मी घरी सुद्धा येऊन गेले, आता भेटतो तर काय तुझ्या बहिणीच्या आणि माझ्या भावाच्या लग्नामध्ये, म्हणजे तो आता अनामिकाचा भाऊ असतो आणि तोच अद्वैतचा मित्र असतो। इतक्या दिवसातून त्यांची भेट होते। तेव्हा आता ते लोक छान गप्पा करत असतात। त्यानंतर आता रॉकेट धावत असतो। सोम त्याला विचारतो की काय व्यवस्थित आहे ना सगळं, तेव्हा रॉकेट हो बोलतो। तेव्हा रॉकेट आता संगीताजवळ येतो आणि म्हणतो की मावशी। तेव्हा संगीता त्याला सगळं काही व्यवस्थित तयारी करण्यासाठी सांगते। त्यानंतर आता सोम अद्वैत जवळ येतो। तेव्हा आता या सगळ्यांवर काजलचं बारीक लक्ष असतं। तेव्हा आता काजल सोमकडे बघते आणि विचार करते की आता आई बाबांच्या नकळत मला ही चिठ्ठी ताबडतोब सोमकडे द्यावी लागेल। काही झालं तरी आता माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आता सोमपर्यंत ही चिठ्ठी पोहोचलीच पाहिजे। आताच कुठे सगळं काही सुरू झालेलं आहे आणि सोम असा एकट्यामध्ये मला आता भेटणं शक्य नाही, त्यामुळे आत्ताच्या आत्ता मला त्याच्या रूममध्ये जावंच लागेल। तेव्हा आता संगीता तेवढ्यात रॉकेट बरोबर गप्पा करत असते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन काजल सोहम रूम मध्ये गेलेला आहे हे बघून त्याच्या मागे जात असते। आता मात्र संगीता आणि दिनकर हे आता रॉकेटशी गप्पा करत असतात। आता अद्वैत आणि बाकी सर्वजण गप्पामध्ये मग्न असतात। काही
विधी आता व्यवस्थित सर्वजण तयारीची सुरूच असते. कुणाचं आता काजल आणि सोम या दोघांकडे लक्ष जात नाही. सोम आता वरती जातो. त्याला माहिती नसते की काजल त्याच्या पाठीमागे येते म्हणून. तेव्हा आता काजल सोमच्या पाठीमागे जाते. नैना तर आता तिच्यातच व्यस्त असते. तेव्हा आता सोम रूममध्ये येतो, परंतु सोम तर खरंच खूप डिस्टर्ब असतो, कारण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट ते दिसत असते. तेव्हा काजल त्याच्या पाठीमागून येते आणि ती चिठ्ठीकडे ती बघत असते. तेव्हा मात्र आता नक्की काय करू, सोमच्या हातात देऊ किंवा नको देऊ म्हणून ती पुन्हा मागे वळते आणि ती आता तिकडे तिचा चेहरा तिने वळवल्यानंतर तेव्हा सोम आता वेळ झालाय म्हणून लगेच कपडे चेंज करण्यासाठी तो आता आतमध्ये जातो. तेव्हा आता काजल वळून बघते तर सोम तेथे नसते. तेव्हा आता काजल म्हणते की हा नक्की वॉशरूम मध्ये गेला असेल, त्यामुळे तो बाहेर येईपर्यंत येथे त्याची वाट बघू का, आणि नको नको, आणि तसंही चिठ्ठी मला त्याच्या समोर त्याच्या हातात देण्याची माझी हिंमत तर नाही. त्यामुळे आता मी एक काम करते, आता ही चिठ्ठी मी इथे टेबलवर ठेवते. त्यामुळे ती चिठ्ठी आता टेबलवर ठेवते आणि तेवढ्यात वॉशरूम मधून सोम बाहेर येतो. तर काजल लगेच आता बाजूला जाते. तेव्हा मात्र आता सोमच्या हातात ती चिठ्ठी काही लागत नाही, कारण त्याचा जो काही तो हातामध्ये फेटा असतो तर त्या स्पर्शाने मात्र आता लगेच ती चिठ्ठी खाली पडते आणि ते सोमला काही लक्षात येत नाही. त्यानंतर आता इकडे रजनी ही रॉकेटला विचारत असते की तू सर्व तयारी व्यवस्थित केली ना, गुरुजींना जे सामान आणले होते ते व्यवस्थित दाखवले ना, सर्व काही व्यवस्थित आहे ना. रॉकेट म्हणतो की हो हो रजनी मॅडम, अहो सर्व सामान मी व्यवस्थित गुरुजींना दाखवूनच आणले होते. त्यापेक्षा जे काही एक्स्ट्रा सामान लागणार आहे ना ते सुद्धा मी आणलेलं आहे. तेव्हा आता रजनी खुश होते. तेव्हा रजनी म्हणते की अरे बरं बरं ठीक आहे, तू काही आता पाहुण्यांना सरबत वगैरे देशील की नाही. तेव्हा मात्र आता रॉकेट घाईने जायला निघतो आणि तोच राहुलला धक्का देतो. राहुल त्याच्यावर ओरडतो की रॉकेट, अरे व्यवस्थित बघून चालता येत नाही का, अरे मी गेम खेळत होतो मोबाईल मध्ये, हरलो ना तुझ्यामुळे. म्हणून राहुलला आता रॉकेटचा राग येतो. राहुल आता अद्वैत जवळ येतो आणि म्हणतो की दादा, अरे हे जे काही तुझं कॉम्बिनेशन आहे ना खूप चांगलं आहे, मला का सुचलं नसेल रे, आणि तुझा प्लॅन होता तुम्हाला सांगायचं ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे प्लॅनिंग वगैरे काही नव्हते, आणि ते अचानक, आणि परत म्हणतो की जाऊन दे, अरे सोड ना. तेव्हा आता ते छान गप्पा करत असतात तर आबा त्यांच्याकडे बघून अगदी खुश होत असतात. तेवढ्यात रजनी सुद्धा खुश होऊन बघून हसते आणि कला बाहेर येते. तेव्हा कला ही आता टेबल जवळ येते, परंतु सारखं लक्ष ती अद्वैतवर ठेवते, कारण अद्वैतकडे ती एकटक असे इतक्या प्रेमाने बघत असते. ती अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते, म्हणून सारखं ती आता आपल्या अद्वैतला चोरून बघत असते. आणि तेवढ्यात अद्वैतचं लक्ष आता कलाकडे जाते. तेव्हा आता कला ही त्याच्याकडे बघून हसते तर अद्वैत तिच्याकडे बघतो आणि हसतो आणि परत तो गप्पा करायला मग्न होतो. तेव्हा आता कला ही अगदी स्वतःच्या गालातल्या गालात हसते, लाजते सुद्धा. तेव्हा आता जो काही अनामिकाचा भाऊ असतो तो म्हणतो की अरे अद्वैत, हे कसे का असे ना पण खरंच खूप छान दिसतं बरं. तेव्हा आता अद्वैत हसून म्हणतो की चांगले दिसते ना, मग प्रश्न मिटला. म्हणून तो पुन्हा कलाकडे बघतो तर कलाही त्याच्याकडेच बघून हसत असते. अद्वैतचं लक्ष जातं की ही का असं बघत असते, म्हणून तो पुन्हा आता स्वतःला मग्न करून घेतो आणि परत कलावरचं लक्ष जरा बाजूला घेतो. तेव्हा कलाही जे काही रुखवताचं सामान वगैरे आहे ते सर्व व्यवस्थित चेक करत असते. आणि तेवढ्यात काजल आता सोमच्या रूममधून बाहेर येते आणि संगीता जवळ येऊन बसते. तेव्हा आता आबा गुरुजींना म्हणतात की गुरुजी, आज सोमचं लग्न आहे, त्यामुळे मानाचा टिळा मात्र तुम्ही सोमला लावा. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो आबा जी, आपल्या घरात जे काही चालीरीती प्रथा आहेत ना त्या माहिती आहे, त्यामुळे आबाजी तुम्ही निश्चिंत राहा, काही काळजी करू नका, मी सोमला टिळा लावे. तेव्हा आता लगेच गुरुजी सोमला बोलवण्यासाठी सांगतात. तर आबा म्हणतात की रोहिणी जा बरं, तू सोमला बोलावून आण. तेव्हा रोहिणी म्हणते की आबा मी. तेव्हा आता लगेच रजनी म्हणते की हो हो मी अनामिकेला बोलावून घेऊन येते. तेव्हा आता रोहिणी ही सोमला बोलवायला वर जायला निघते. तोच लगेच कला तिचं काहीतरी काम असते आणि कला सुद्धा रोहिणीच्या पाठीमागे ती आता वर जायला निघते. तेव्हा मात्र आता वर जाताना लगेच आता रोहिणीला नैना आवाज देते की अहो मॉमिनला. तेव्हा आता रोहिणी मागे वळून बघते. तोपर्यंत कला ही आता सोमच्या रूममध्ये जाते आणि रोहिणी मागे येते. रोहिणी आता नैना बरोबर गप्पा करत असते. नैना तिला काहीतरी सांगत असते. तेव्हा आता कला सोमच्या रूममध्ये येते आणि म्हणते की काय सोमराव, काय तयार का झाली की नाही तयारी. तेव्हा आता सोम म्हणतो की नाही ना वहिनी, हे बघ बरं जरा हे लावण्यासाठी मदत कर. तेव्हा तो खाली बेडवर बसतो आणि कला व्यवस्थित आता त्याच्या गळ्यातील जो हार आहे तो व्यवस्थित तो लावून देते. तेव्हा आता सोम व्यवस्थित तयार होतो. तर कला हसून म्हणतो की सजले आणि खूप छान दिसतात बरं का, असं म्हणून ती आता सोमचं कौतुक करते. आणि ती आता सोमला म्हणते की हे बघ, जेव्हा मी या घरामध्ये लग्न करून आले तर या कुटुंबातील पहिला व्यक्ती तू होतास की तू माझ्याशी बोललास. त्यानंतर आपली मैत्री झाली. अगोदर तुम्हाला ताई म्हणायचाच आणि त्यानंतर आपली मैत्री झाल्यानंतर तुम्हाला वहिनी म्हणायला लागला. आणि खरंच आपलं नातं खूप
खास आहे आणि आज मात्र त्याच नात्याच्या हक्काने लग्न ही खूप एक मोठी गोष्ट आहे आणि खरंच तू व्यवस्थित ते सगळं काही निभावशील याची मला पूर्ण खात्री आहे। एका वहिनीच्या हक्काने मी तुला हे सर्व सांगते। तेव्हा आता सोमसुद्धा हे ऐकून खुश होतो आणि हो वहिनी असं तू आता कलाला उत्तर देतो। तर कला म्हणते की हो चल, गुरुजी वाटेच बघतात, सगळेजण थांबलेत, अरे मानाचा टिळा तुला लावायचा आहे ना, चल बरं लवकर। तेव्हा आता सोम खुशून विचारतो की अरे बाप रे बाप, अगं तू पहिल्यांदा मला हे सर्व सांगायचं ना, अगं आज मला पहिल्यांदा मानाचा टिळा लागणार आहे। तर कला म्हणते की हो का? तर सोम म्हणतो की हो ना, नेहमी दादाला होता परंतु आज मला मानाने पहिला लागणार आहे, मोरी बघ बरं कसं। तर कला म्हणते की एकच नंबर आणि दोघे आता खुश होऊन बाहेर जायला निघतात। कला आता तेथेच थांबते आणि सोम इतक्या घाईने लगेच खुश होत बाहेर निघून जाते। तेव्हा मात्र आता कलाही तेथे उभी राहते, तेथील जे काही सोमचं जे काही सामान खाली आहे ते व्यवस्थित ठेवते आणि ते ठेवल्यानंतर मात्र ती तेथून ते कापड वगैरे ठेवायला जाते, परंतु तिला मात्र खाली पडलेली ती काजलची चिठ्ठी दिसते। तेव्हा आता कला त्या चिठ्ठीकडे बघत असते, ती चिठ्ठी ती उचलून घेते आणि ती चिठ्ठी वाचते आणि काजलचं नाव जेव्हा त्या चिठ्ठीमध्ये वाचते आणि हे सर्व काजलने लिहिलेले आहे हे बघितल्यानंतर कलाला खूप मोठा आता धक्का बसतो। कला आता ती चिठ्ठी वाचतच असते, कलाला एक जबर धक्का बसलेला असतो। कला लगेच आता ती चिठ्ठी परत आता लगेच धरते आणि ती घाईने बाहेर येते। सोम तोपर्यंत खाली येत असतो। तेव्हा आता काजलला असं वाटतं की नक्की सोमने ती चिठ्ठी वाचली असेल म्हणून ती अगदी खुश होऊन सोमकडे बघत असते। तसा खाली येतो आणि काजल लगेच आता उठून उभी राहते। तेव्हा संगीता आणि दिनकर तर धक्क्यानेच काजलकडे बघत असतात। तेव्हा आता सोम जेव्हा पुढे येतो तेव्हा काजल मात्र त्याच्यासमोर येऊन उभी राहते। तिला असं वाटतं की नक्की सोमने चिठ्ठी वाचली असेल आणि त्याने आपला निर्णय बदलला असेल, परंतु आता सोम तिच्याकडे बघतो आणि परत काही न उत्तर देता तो तिच्याशी न बोलता परत आता तेथे पाटावर जाऊन बसतो। गुरुजी त्याची वाटच बघत असतात टिळा लावण्यासाठी। तेव्हा आता काजलला इतकं वाईट वाटतं, सर्वजण काजलकडे बघत असतात। संगीता आणि दिनकरच्या लक्षात येते तेव्हा आता काजल पुन्हा खाली बसते, तिला इतकं वाईट वाटायला सुरुवात झालेली असते आणि तेवढ्यात कला ही धावतच खाली येते। आता कला ही काजल जवळ येते आणि काजलला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू वर चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे। तेव्हा आता संगीता त्यांच्याकडे बघत असते आणि दिनकर सुद्धा। तेव्हा काजल संगीता आणि दिनकरला म्हणते की आलेच असं बोलून कला ही काजलच्या हाताला धरून तिला रूम मध्ये घेऊन येते आणि आता ही काजल घाबरलेली असते। तिला असं वाटतं की कलाताईला काय माहिती झाले असेल, ती मला अशी रूम मध्ये का घेऊन आली असेल। तेव्हा आता कला ही काजलला विचारते की गुंड्या तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस। तेव्हा आता काजल घाबरतच अडखळत म्हणते की नाही ताई, मी काही नाही। तेव्हा कला लगेच आता ती चिठ्ठी काजलला दाखवते। तेव्हा मात्र आता ती चिठ्ठी बघून काजल खूपच घाबरते आणि आता तिला असं वाटतं की नक्की आता कलाताईला सगळं काही कळलेलं आहे म्हणून काजल काही उत्तर देत नसते आणि तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असते। तेव्हा कला आता बरोबर ओळखते की नक्की काहीतरी प्लॅन म्हणजे काहीतरी होतंय। सोम आणि काजल या दोघांमध्ये नक्की काहीतरी होते आणि काजलने आपल्यापासून ते सर्व काही लपवलेले आहे, म्हणून आता कला ही प्रत्येक गोष्टी आता काजलला विचारणार असते आणि काजल आता सोम आणि तिच्यामध्ये नक्की काय झालेलं आहे हे सर्व काही आता कलाला सांगणार असते। तेव्हा आता पुढे संगीताला काळजी लागलेली असते की नक्की आता कलाने काजलला का रूममध्ये नेलं असेल, नक्की काय झालं असेल। या सर्वासाठी आता संगीताला सुद्धा टेन्शन येते की नक्की काय होईल। एकतर सोमचं लग्न सुरू आहे आणि त्यात म्हणजे हे तर आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता रॉकेटच्या हातामध्ये एक चिठ्ठी असते आणि कला धावतच खाली येत असते। तेवढ्यात आता एक खूप मोठा घोळ होतो, कारण कलाच्या हातात जी चिठ्ठी असते ती काजलची असते आणि आता रॉकेटच्या हातात सुद्धा एक वेगळीच काहीतरी चिठ्ठी असते। तेव्हा आता त्या धक्क्याने चिठ्ठ्या खाली पडतात आणि रॉकेट आता कलाच्या हातातील चिठ्ठी पडलेली उचलतो आणि कला ही रॉकेटच्या हातातील चिठ्ठी पडलेली उचलते आणि तेवढ्यात मात्र रोहिणीने आता रॉकेटला काहीतरी सांगितलेलं असतं, म्हणून रॉकेट आता घाईने रोहिणीजवळ येतो आणि रोहिणी मॅडम ही चिठ्ठी धरा असे म्हणतो। तर ती काजलने जी सोमसाठी चिठ्ठी लिहिलेली आहे तीच चिठ्ठी मात्र आता ह्या रोहिणीच्या हातात जाऊन पडते। रोहिणी मात्र आता ही चिठ्ठी वाचते आणि लगेच तिला इतका आनंद होतो, ती लगेच सरोजच्या हातामध्ये ती चिठ्ठी देते। सरोज रागानेच आता कलाजवळ येते आणि सर्व पाहुण्यांसमोर ती कलाचा हात धरते आणि तिला थांब असं म्हणते। तेव्हा आता सर्वजण सरोज आणि कला या दोघींकडे बघत असतात। तेव्हा आता कलाला सुद्धा काही सुचत नाही की नक्की सरोज मॅडम का असं वागतात। तेव्हा आता अद्वित त्यांच्याकडे बघत असतो आणि आता मात्र जे काही रोहिणीच्या हातात चिठ्ठी लागल्यामुळे सरोजला आणि बाकी सर्वांना ही माहिती झालेली आहे, परंतु आता मात्र पुढे काय काय होणार आहे आता काजल आणि सोम या
दोघांचं लग्न होणार आहे का आणि यामध्ये आता कला काय करेल आणि सोहम आणि काजल या दोघांना एकत्र ती आणेल का आणि त्यासाठी अद्वैत तिची मदत करेल का, हे बघणं आता खरंच खूप असं रोमॅन्टिक ठरणार आहे। तेव्हा आता मित्रांनो, आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।